या आठवड्यामध्ये म्हणजेच 29 जून ते 4 जुलै या कालावधीमध्ये शेअर मार्केट कसे असेल, ग्लोबल मार्केटमधून कोणते संकेत आपल्या मार्केटसाठी मिळणार आहेत आणि या आठवड्यामध्ये मार्केट कसे राहील याच्यावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहे. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. 1 जुलैला NSE ची मंथली एक्सपायरी राहील. साहजिकच त्या दिवशी व्हॉलेटिलिटी वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण लगेच 2 जुलैला म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी 2 दिवस US फेडची व्याजदरावरती बैठक असेल. व्याजदर आहे तसे राहिले तर मार्केट सध्या जे साईडवेज आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच राहील. जर समजा चुकून व्याजदरामध्ये वाढ झाली, वाढ होण्याचे चान्सेस आहेत पण सध्या तरी होतील असे वाटत नाही. पुढील 1-2 महिन्यामध्ये ते होऊ शकतात किंवा त्या संदर्भातली घोषणा होऊ शकते. जर व्याजदर चुकून या वेळी जाहीर झाले वाढले तर मार्केटमध्ये दबाव जोरदार पाहायला मिळू शकतो. आणि व्याजदराची कपात खूपच शक्यता कमी आहे तरी देखील झाली तर शानदार तेजी आपल्याला पाहायला मिळू शकते. गुरुवारी रात्री व्याजदर नवीन व्याजदर जाहीर होतील. गुरुवारीच आपली BSE ची जुलै महिन्याची वीकली एक्सपायरी असेल आणि 4 जुलैला फ्रायडेला अमेरिकेचे मार्केट बंद असेल. म्हणजे गुरुवारी जी काही घोषणा होईल त्याचा परिणाम अमेरिकेच्या मार्केटवरती मंडेला या आठवड्यामध्ये नाही तर पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला होईल. आपल्या मार्केटमध्ये मात्र त्याचा परिणाम लगेचच दुसऱ्या दिवशी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीमध्ये कंपन्यांचा कारभार कसा राहिलेला आहे, कोणत्या कंपन्यांना प्रॉफिट लॉस काय झालेला आहे, चा क्वार्टरली रिझल्ट हा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून यायला सुरुवात होईल. बिझनेस ऑफ शेअर मार्केटने काही सेक्टरवरती अंदाज वर्तवलेले आहेत. IT सेक्टर दबावामध्ये किंवा न्यूट्रल राहू शकतात त्यांचे रिझल्ट. FMCG, फार्मा, बँकिंग सेक्टरवरती बिझनेस ऑफ शेअर मार्केट बुलिश आहे, म्हणजे यांचे रिझल्ट चांगले येण्याची शक्यता जास्त आहे. ॲटो सेक्टर आणि रियालिटीमध्ये आपल्याला मिक्स रिझल्ट पाहायला मिळू शकतात. हा फक्त एक अंदाज आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक किंवा ट्रेड वगैरे करताना तुमची रिस्क ओळखून तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची न्यूज म्हणजे 24 जुलैला भारतावरती जो काही 10% टॅरिफ सध्या सुरू आहे याची मुदत संपते. त्या मुदतीपूर्वी भारत अमेरिका ट्रेड डील पूर्ण होते का हे पाहणं खूप महत्वाचं आहे. पियुष गोयल हे म्हणत आहेत की त्या मुदतीपूर्वी पूर्ण होईल. आता सध्या भारताच्या दौऱ्यावरती अमेरिकेचे ट्रेड डील संदर्भातले काही व्यक्ती आले होते. त्यांच्या मतानुसार जर काही सकारात्मक चर्चा झाली असेल, त्याची जर घोषणा समजा या आठवड्यामध्ये झाली तर याच्यासारखा पॉझिटिव्ह मार्केटसाठी घटक कोणताही नसणार. साहजिकच आपल्याला निफ्टीमध्ये शानदार रॅली पाहायला मिळू शकते. नवीन लाईफ टाईम हाय पण दिसू शकतो जर या गोष्टी झाल्या तर. त्याच्यानंतर 146 वर्षानंतर सर्वात कोरडा जून महिना म्हणजे यावर्षी सध्याचा जो जून सुरू आहे तो आहे. खूपच कमी प्रमाणात पाऊस या जूनमध्ये झाला, नाहीच झाला म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे काय होऊ शकतं, शेतीचं उत्पादन घटू शकतं, त्याच्यामुळे महागाई वाढू शकते आणि साहजिकच RBIला काय मग त्या ठिकाणी व्याजदर वाढवल्याशिवाय पर्याय राहणार नाही. पण हवामान खात्याने एक गोष्ट चांगली सांगितलेली आहे की 25 जून नंतर अनुकूलन वातावरण तयार होत आहे मान्सूनसाठी. जर तसे झाले तर काही ठिकाणी अजून जलाशयाचं क्षेत्र आहे, काही ठिकाणी संपत आलेलं आहे. त्यामुळे एक चांगलं वातावरण झालं तर साहजिकच पाऊस पडून सर्व गोष्टी पॉझिटिव्ह त्या ठिकाणी होऊ शकतात. पिकांची पेरणी देखील होऊ शकते आणि पाण्याचा प्रश्न देखील सुटू शकतो. मग तो पाणी प्रश्न पिण्यासाठी असेल किंवा इंडस्ट्रीसाठी असेल. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट, ट्रेड डील झाला तर काय होऊ शकतं. IT फार्मा स्टॉकला चांगली तेजी पाहायला मिळू शकते. विदेशी गुंतवणूकदारांची विक्री जी होत आहे ती थांबून खरेदी सुरू होऊ शकते. आपला रुपया मजबूत होऊ शकतो
एकंदरीतच काय तर सर्वच गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. मार्केट नवीन लाईफ टाईम हायकडे जाऊ शकतं. जर ट्रेड डील नाही झाली तर मात्र मार्केटमध्ये सर्वात मोठा दबाव आपल्याला पाहायला मिळू शकतो. जवळपास आय टी सेक्टर मध्ये आणखीन दबाव पाहायला मिळू शकतो. विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरूच राहील, ती मोठ्या प्रमाणात होईल आणखी आणि रुपया आपला दुबळा होऊ शकतो. त्यामुळे ट्रेड डील खूप महत्वाचे आहे. त्याच्यानंतर आता आपण जर 2 दिवस न्यूज पाहिल्या, फ्रायडेला असेल, काल असेल, आज असेल, सलग 3 दिवस सोशल मीडियावरती परत एकदा मागील 2 मंडेसाठी जसं बॅक मंडे, ब्लॅक मंडे सुरू होतं, सेम ती स्थिती आता देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पण तसं काही घडणार नाही, कारण US आणि इराण यांच्यामध्ये जी काही शांततेवरती करार झालेला आहे त्या संदर्भात छोट्या मोठ्या गोष्टी या घडत असतात, हे मार्केटने ऑलरेडी एक्सेप्ट केलेलं असतं. त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट काही परिणाम होईल सध्या तरी दिसून येत नाही. पण हाच जर तणाव जास्त वाढला तर मात्र कच्च्या तेलाची किंमत वाढू शकते. साहजिकच काय होऊ शकते याचा परिणाम मग पूर्ण सर्वच गोष्टींवरती आपल्याला परत एकदा पाहायला मिळू शकतो. पण हा दबाव किती प्रमाणात आहे त्याच्यावरती देखील खूप महत्वाचा आहे. कच्च्या तेलाची किंमत ही $70 आतमध्ये राहिली तर आपल्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली असते. आणि आता जी 70 ते 80च्या मध्ये आहे हे आपण काय स्टेबल म्हणू शकतो, आणि 90च्या वरती जाते त्यावेळी ती आपल्या अर्थव्यवस्थेसाठी नुकसानदायक ठरते. म्हणजेच रुपया वीक होणं असेल, महागाई वाढणं, या गोष्टीचा परिणाम त्यामुळे होऊ शकतो. मागील आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 280 कोटींची विक्री केलेली आपल्याला सरासरी दिसून येते. तर स्वदेशी गुंतवणूकदारांनी 11,100 कोटींची खरेदी केलेली आपल्याला पाहायला मिळतं. रुपया देखील मजबूत राहिलेला आहे मागील आठवड्यामध्ये. एकंदरीतच या आठवड्याचं सविस्तर विश्लेषण करायला गेलो आपण तर NSE ची मंथली एक्सपायरी, BSEची वीकली एक्सपायरी, तसेच अमेरिकेचे नवीन व्याजदर असेल, मान्सूनचं प्रोग्रेस कशी राहते ते देखील महत्वाचं असेल. अमेरिका US ट्रेड डील, त्याच्यानंतर अमेरिका इराण यांच्यामधला संघर्ष, कच्च्या तेलाची किंमत आणि विदेशी गुंतवणूकदार काय करतात या आठवड्यामध्ये, यावरती या आठवड्याच्या सर्व हालचाली राहणार आहे. एकदा चार्टवरती जाऊन आपण बघूया की टेक्निकल दृष्ट्या आपल्याला चार्ट काय सांगतो. हा निफ्टीचा वीकली चार्ट आहे आपण पाहायला गेलं तर. आणि 2 आठवड्यामध्ये जे काही कॅन्डल बनलेले आहेत त्या एकंदरीत फ्लॅट कॅन्डल बनलेले आहेत. असं आपण नक्कीच म्हणू शकतो की 2 आठवड्यांचा जो काही लो आहे तो जर ब्रेक झाला तर आपल्याला निफ्टीमध्ये जोरदार दबाव पाहायला मिळू शकतो. आणि हा हाय जर ब्रेक झाला तर आपल्याला शानदार तेजी देखील पाहायला मिळू शकते. आपण जर मागील आठवड्याचा विचार केला तर 4च दिवस मार्केट सुरू होतं मागील आठवड्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये जवळपास 2-3 दिवस आपल्याला दबाव पाहायला मिळाला तर एक दिवस चांगली तेजी पाहायला मिळाली. बँक निफ्टीचा विचार करायला गेला तर बँक निफ्टीमध्ये आपण आठवड्याचा जर चार्ट पाहिला, आठवड्याच्या चार्टवरती बँक निफ्टी आपल्याला निफ्टीच्या तुलनेत पॉझिटिव्ह दिसून येते. मागील 2 आठवड्यांचा लो जवळपास सेम राहिलेला आहे, हाय मात्र वेगवेगळा आहे. बँक निफ्टीने जर मागील आठवड्यांचा हाय ब्रेक केला तर परत बँक निफ्टी लाईफ टाईम हायकडे जाऊ शकते. जर दोन्ही आठवड्याचा लो ब्रेक केला तर मात्र बँक निफ्टीमध्ये दबाव वाढू शकतो. डेली कॅन्डलवरती आपण बघायला गेलं तर बँक निफ्टी काय सांगते आपल्याला. बँक निफ्टी 4 दिवसांमध्ये 2 दिवस पॉझिटिव्ह, 2 दिवस निगेटिव्ह आपल्याला दिसून येते. सेन्सेक्सचा चार्ट खूप काही सांगतो. हा वीकली चार्ट आहे सेन्सेक्सचा. हा जो काही पॅटर्न बनलेला आहे हा सेम पॅटर्न आपल्याला इथं पाहायला मिळतो सेन्सेक्समध्ये. यावेळी काय झालं होतं, लो ब्रेक झाला होता. आता जर ती स्थिती झाली तर परत सेन्सेक्स आपल्याला या रेंजमध्ये येताना पाहायला मिळू शकतो. पण शक्यता कमी आहे. आपण पॉझिटिव्ह विचार करू आणि हाय ब्रेक होईल आणि साहजिकच सेन्सेक्सची वाटचाल या टार्गेटकडे होईल म्हणायला काही हरकत नाही. डेलीवरती विचार केला सेन्सेक्सचा तर निफ्टी सारखी स्थिती आपल्याला सेन्सेक्समध्ये देखील
पाहायला मिळू शकतो. हे झालं विकलीवरती. आता उद्या मार्केट कशा पद्धतीनं राहील, कोणत्या लेवल महत्त्वाचे असतील, काय होईल, ह्याच्यासाठी आपल्याला ग्लोबल मार्केटमधून काय संकेत मिळतात, त्याच्यानंतरच आपण उद्याच्यासाठी आपला दृष्टिकोन ठेवू शकतो. त्यासाठी उद्या आपण मॉर्निंगला त्या संदर्भातला व्हिडिओ अपलोड करूया. सांगितलेल्या टेक्निकल लेवल व तुमच्या स्क्रीनवरती दिसत असणारे महत्त्वाचे इव्हेंट यावरती संपूर्ण मार्केट आपलं हालचाल करणार आहे. दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवाराला व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.